हे खरं की नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे जामिया इस्लामिया उलूम या संस्थेमध्ये येमन या देशाचा खालेद इब्राहिम सालेह खदामी हा विदेशी नागरिक 2015 पासून त्या ठिकाणी राहत होता, बेकायदेशीर राहत होता। या संदर्भात नंदुरबार जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक श्रवणजी दत्त यांनी कालच कारवाई केली। मी त्यांचं अभिनंदन करतो आणि माननीय या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे आम्ही मागणी करतो की परकीय देशाचा नागरिक या जामिया इस्लामिया उलूम संस्थेमध्ये राहत होता। या संस्थेचे संस्थापक चेअरमन गुलाम मोहम्मद वस्तावनी आणि त्यांचा मुलगा उझेफा गुलाम वस्तावनी यांनी त्याला आश्रय दिला होता, बेकायदेशीर त्या ठिकाणी त्याला ठेवलं होतं। हा खालेद इब्राहिम सालेह हा व्यक्ती त्या ठिकाणी बेकायदेशीर आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड त्याने बनवलं। इतकंच नव्हे तर अनेक लोकांनी त्याला सहकार्य केलं। त्याला कोर्टानं जवळपास 3 वर्षाची शिक्षा दिली असताना देखील जामियाचे संस्थापक गुलाम मोहम्मद वस्तावनी यांना त्याला आश्रय दिला। त्यामुळे माझी मागणी आहे की या खालेद इब्राहिम खदामी या व्यक्तीची सखोल चौकशी झाली पाहिजे। त्याचा देशविघातक कृत्यामध्ये सहभाग आहेत का? या संस्थेने त्याला का ठेवलं? त्याला वेगवेगळ्या प्रकारचे आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड कशा पद्धतीने त्या ठिकाणी त्याला मिळवून दिलं? इतकंच नव्हे तर यापूर्वी देखील या संस्थेबद्दल अनेक गंभीर स्वरूपाच्या तक्रारी आहेत। गरीब नागरिकांना या ठिकाणी दिशाभूल करून पैशाचं आमिष दाखवून धर्मांतरित केलं जातं। आमच्या गोरगरीब आदिवासी बांधवांच्या जमिनी ज्या हस्तांतरित करता येत नाही, खरेदी करता येत नाही, मात्र त्यावेळच्या काँग्रेस पुढाऱ्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून या संस्थेनं मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी समाजाच्या जमिनी हस्तांतरित केल्या, बळकावल्यात। याची देखील चौकशी झाली पाहिजे। या संस्थेला वेगवेगळ्या मुस्लिम कंट्रीकडनं, मुस्लिम राष्ट्रांकडनं मोठ्या प्रमाणामध्ये पैसा येतो आहे, याची देखील चौकशी झाली पाहिजे। या संस्थेमध्ये असलेले हजारो वेगवेगळ्या राज्यातील विद्यार्थी इथे राहत आहेत, त्यांचे देखील आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड तपासले गेले पाहिजे आणि या संस्थेवर पोलिसांनी तात्काळ छापा घालून या संस्थेमध्ये चाललेल्या कारभाराची चौकशी केली पाहिजे। इथे शस्त्र आहेत का? इथे दारुगोळा आहेत का? इथे बंदुकी आहेत का? याची देखील पोलिसांनी चौकशी करून माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, आदरणीय आमचे नेते देवेंद्र भाऊंना विनंती आहे की या सगळ्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याचा तपास एक वरिष्ठ IPS अधिकाऱ्याच्या मार्फत केला गेला पाहिजे आणि तात्काळ गुलाम मोहम्मद वस्तावनी आणि संस्था चालक सगळ्यांना या ठिकाणी अटक केली।